लाभ मिळणार का महिलांना? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कंपॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर 2 चाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये। याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या। कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी आली तर त्यानुसार आपण जात आहोत। याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। बघा, आता 21 रुपये हप्ता जो आहे तो वाटप सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त जे काही पैसे आहे ते वाटप सुरू आहे। सोबतच 2 गिफ्ट सुद्धा आता गुढीपाडव्यासाठी लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत। लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा आणि गुढीपाडव्याला साडी असं लाडक्या बहिणींसाठी सरकारचं धोरण असणार आहे। काळजी करू नका, लाडक्या बहिणींना 21 रुपये वाटप। एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली। लाडकी योजनेत काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। एप्रिल जो हप्ता आहे तो वाटप सुरू झालेला आहे। सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश आहेत, कारण गुढीपाडव्याला त्यांना साडी, आनंदाचा शिधा सोबतच एप्रिलचे 21 रुपये हे येणार आहेत। परंतु याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे। काही लाडक्या बहिणींनाच इथं आनंदाचा शिधा आणि 21 रुपये मिळणार आहेत, सरसकट वाटप होणार नाही। तर त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत आपण ते या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। बघा, आपण जर आता बघितलं तर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांची मी यादी तुम्हाला आता सांगणार आहे। तुमचं नाव आहे की नाही, कसं ओळखायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच कोणत्या जिल्ह्यांपासून हे वाटपाची सुरुवात झालेली आहे किंवा कोणत्या बँकेत पैसे येत आहेत हे सुद्धा आपण इथं पाहणार आहोत। आपण जर जिल्ह्यांची नावं बघितली तर जिल्हे काही असे आहेत। बघा, इथं पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, जालना, अमरावती अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती झालेली आहे। सोबतच जर आपण बँक बघितलं तर पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत किंवा बँकेत पण पैसे येणार आहेत, परंतु हे 3 काम केले तरच पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे काही येणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। काय कोणती कामं करायची आहेत, 4 कामं जी महत्त्वाची कामं तुम्हाला करायची राहिलेली आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिलं जे काम असणार आहे ते म्हणजे तुमचं अर्ज पडताळणीमध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाहेर बाद करण्यात येणार आहेत। अर्ज पडताळणी सुरू झालेली आहे एप्रिल महिन्यासाठी, एप्रिलच्या हप्त्याची, कारण हप्त्याचं वाटप आता 4 दिवसातच होणार आहे। त्यामुळं
लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे, कारण गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला वाटप करावं लागणार आहे. गुढीपाडवा रविवारी असल्या कारणानं शनिवारच्या अगोदरच म्हणजे 5 दिवसातच तुमच्या खात्यात 21 रुपये येणार आहे. त्यासाठी अर्ज पडताळणी सुरू आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडून 4 डॉक्युमेंट मागितले जात आहेत. बघा, पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला जे महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तो आहे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे 2.5 लाख रुपयापर्यंतचा. दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. आधार कार्ड जर कोणाचं अपडेट नसेल तर ते आधार कार्ड अपडेट करून घ्या, कारण आधार कार्ड अपडेट असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे येणार, अन्यथा तुमचं नाव या यादीतून वगळण्यात येणार आहे. तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट सांगतो आहे, पण त्या अगोदर बघा, जर तुम्ही कुठल्या इतर योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील आता तुम्हाला 21 रुपये मिळणार नाहीत, फक्त 600 रुपये मिळणार आहे. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला 1500 मिळत आहेत, तर तुम्हाला फक्त 600 रुपये मिळतील. जर नमो शेतकरीचा लाभ घेत असाल तर इकडे 1100 रुपये मिळणार आहेत. आता आपण शेवटचं डॉक्युमेंट बघणार आहोत, ते म्हणजे रेशन कार्ड. बघा, रेशन कार्डवरती लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा, साडी आणि तुम्हाला जे काही आहे ते मिळणार आहे. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे त्यामुळेच म्हणजे मिळणार आहेत. तर रेशन कार्डची KYC करणं विसरू नका. सहकुटुंब जाऊन तुम्हाला रेशन कार्डची KYC करून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त आनंदाचा शिधा मिळणार आहे, तो सुद्धा तुम्हाला मग त्यामुळेच मिळेल. जर तुम्ही KYC केली नाही तर मात्र तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार नाही, साडी पण मिळणार नाही आणि गॅस सिलेंडरचे जे 3 हप्ते एकत्र मिळणार आहेत. बघा, तुम्हाला 2400 रुपये डायरेक्ट मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे, कारण आता मार्च महिन्यात संपत आला आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की एका वर्षाला 3 सिलेंडर. तर आता एक तर दिला आहे, 2 राहिलेत. आता भरपूर लाडक्या बहिणींना एकही मिळालं नाही, तर अशा लाडक्या बहिणींना 3 मिळतील. बाकी लाडक्या बहिणींना 2 सिलेंडरचे हप्ते मिळणार आहेत. आता सोबतच मी तुम्हाला सांगतोय काय अजून बँकेत जाऊन तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं. बघा, तुम्ही आता जे आधार कार्ड अपडेट करताय त्याच्यावरती अपडेट करताना लक्षात ठेवायचं, जे तुमचं बँक अकाउंट आहे त्याचं पासबुक घ्यायचं आहे. त्याच्यावरती जे नाव आहे तेच नाव आपल्या आधार कार्डवरती आहे का स्पेलिंग चुकलेलं आहे, मोबाईल नंबर वेगळा आहे का, तुमचं बर्थ डेट वेगळं आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. तुमचं सगळं हे चेक करूनच मग माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे. कारण आता वाटप करताना काय करतायत की तुमचं आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती चेक करूनच मग तुमच्या मोबाईल नंबरवरती तो मेसेज पाठवला जातो आणि आधार कार्ड नंबरवरती तुमच्या तो पैसे पाठवले जातात. आता ज्या लाडक्या बहिणी बघा अर्ज पडताळणीमध्ये बाद होतील, ज्या लाडक्या बहिणी हे डॉक्युमेंट द्यायला तिथं त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतील, तर अशा लाडक्या बहिणींना आता एकही हप्ता मिळणार नाही. अशा लाडक्या बहिणींना इथून पुढचे हप्ते हे येणार नाही. तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आपला हप्ता जो आहे तो सुरूच राहिला पाहिजे, कुठलाही आपल्याला तिथं अडथळा यायला नको. तर मी जे आता तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले 3 ते डॉक्युमेंट काढून ठेवा आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असू द्या. ज्यावेळेस अर्ज पडताळणी होईल, अधिकारी घरी येतील, त्यावेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवायचे आहेत. आणि लक्षात घ्या, ज्यांच्या नावावरती 4 चाकी अजूनही आहे, परंतु म्हणजे होती पण अजूनही त्यांच्या नावावर आहे, तर त्यांनी नावावरून काढून टाका, नाहीतर विनाकारण तुम्ही त्या यादीत येऊन तुमचं नाव बाद होण्याची शक्यता आहे. आता भरपूर लाडक्या बहिणींना देता आनंदाची बातमी म्हणजे 25,000 रुपयांचं अनुदानसुद्धा लाडक्या बहिणीसाठी सरकार देत आहे. छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी 25,000 रुपयांचं अनुदानसुद्धा लाडक्या बहिणींना ते मिळत आहे. जर लाडक्या बहिणींना पाहिजे तर तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करा 25,000 रुपये अनुदान. आपण त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ बनवून सांगू की तुम्हाला ते कसं मिळवायचं आहे. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांना माहीत नाही की नेमकं चेंजेस काय होत आहेत, बदल काय झालेले आहेत, तुम्हाला कुठली कागदपत्र, कुठले डॉक्युमेंट हे सगळं काढायचं आहे. या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.